पेत्राचे पहिले पत्र अध्याय 2 वचन 24 आणि 25 मी वाचून दाखवते, सर्वजण लक्ष द्या. त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून खांबावर नेली, ह्यासाठी की आपण पापाला मेलेले होऊन सदाचरणासाठी जगावे. त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात, कारण तुम्ही मेंढरांसारखे भटकत होता, परंतु आता तुमच्या जीवाचा मेंढपाळ व संरक्षक याच्याकडे तुम्ही परत फिरला आहात. हालेलुया, 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 हालेलुया. देवाचं वचन म्हणत आहे, त्याने म्हणजे प्रभू येशूने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून खांबावर नेली. खांबावर म्हणजे क्रूसावर येशू ख्रिस्ताने तुमची आमची या जगातल्या लोकांची पापं स्वदेही म्हणजे स्वतःच्या शरीरावर वाहून क्रूसावरती नेली, यासाठी की आपण पापाला मेलेले असे होऊन सदाचरणासाठी जगावे. येशूने आपली पापं स्वतः वाहून क्रूसावर नेली. याचं कारण असं आहे की आता आपण पापाला मेलेले असे व्हावे आणि सदाचरणासाठी जगावं. आधी आपण पापासाठी जगत होतो, आता आपण पापासाठी मरावं आणि चांगल्यासाठी जगावं. सदाचरण म्हणजे चांगली वागणूक, चांगलं आचरण, चांगलं जीवन. पूर्वी आपण पापासाठी जगत होतो, पण आता देवाची इच्छा आहे की आपण पापासाठी जगू नये, तर पापासाठी मरून जावं आणि आपण चांगल्यासाठी म्हणजे सदाचरणासाठी जगावं. पुढे वचन म्हणतं, जे तुम्ही नेहमी बोलता, त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात, कारण तुम्ही मेंढरासारखे भटकत होतात. मेंढरं ज्यांना मेंढपाळ नसतो ते कसे जिकडे तिकडे सैरावैरा भटकत असतात, तसे तुम्ही भटकत होतात. पण आता तुम्ही तुमच्या जीवाचा मेंढपाळ आणि संरक्षक याच्याकडे परत फिरला आहात. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, संपूर्ण जगाच्या इतिहासातली फार महत्त्वाची घटना ज्याची कालच्या दिवसामध्ये आठवण झाली, गुड फ्रायडे, उत्तम शुक्रवार. प्रभू येशूचं क्रूसावरचं बलिदान हा दिवस जगाच्या इतिहासातला अतिशय महत्त्वाचा आणि मोलाचा दिवस आहे, कारण त्या दिवसामुळेच माणसाला आशा प्राप्त झाली. तुम्ही आणि मी, आपण सगळे पापात जन्मलो होतो. आपला जन्मच पापात झालेला आहे आणि पापी आत्म्याला कुणालाच आशा नाही आहे की त्याचं पुढे अनंत जीवनामध्ये त्याचा प्रवेश होईल. कुणालाच आशा नाही आहे. प्रत्येक माणूस जो या जगात जन्म घेतो तो पापी आहे. तो पाप करतो आणि जो पाप करतो तो अनंत काळ आपल्या पापांची शिक्षा भोगत राहतो. त्याला या पापातून बाहेर पडता येत नाही. कोणी कितीही श्रीमंत असो, कोणाकडे कितीही मोठा मान सन्मान असो किंवा कोणाकडे कितीही मोठा अधिकार असो, पण प्रत्येकजण पापी आहे आणि जो पापी आहे त्याला आपल्या पापाचा दंड म्हणजे पापाची शिक्षा भोगावी लागते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. याच्यातून कोणाची सुटका नाही आहे. भिकारी असो की राजा असो, गरीब असो की श्रीमंत असो, कामगार असो की मालक असो, माणूस पापी आहे आणि जी पाप आपण करतो त्याचा दंड प्रत्येकाला भोगावा लागतो. आणि या दंडामुळेच म्हणजे या पापाच्या शिक्षेमुळेच पापी मानवाला मरणानंतरच्या जीवनाची काहीच आशा नव्हती. मेल्यानंतर प्रत्येक जणच नरकात जाणार होता आणि प्रत्येकाचाच विनाश होणार होता. पण देव जो प्रेमाचा सागर, देव जो प्रेम आणि अनंत प्रेम, त्याने आपल्याला या भयानक विनाशातून वाचवण्यासाठी स्वतः मानवरूप धारण केलं.
तो या जगात आला आणि त्याने पापी मानवाची पापं स्वतः वाहिली. वचन म्हणतं की त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून खांबावरती नेली. गुरुवारी रात्री प्रभू येशूला धरण्यात आलं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी दुपारी क्रुसावरती तडफडत त्याने प्राण सोडला. या इतक्या काळामध्ये म्हणजे गुरुवार रात्रीपासून शुक्रवार दुपारपर्यंत जे काही झालं, या सगळ्यामध्ये प्रभूचे अतोनात हाल झाले. खूप दुःख त्याने भोगलं. जेव्हा बागेमध्ये गुरुवारी रात्री शिपाई त्याला धरण्यासाठी आले, तेव्हा येशूचा प्रमुख शिष्य पेत्र तिकडे होता आणि पेत्राजवळ तलवार होती. आणि पेत्राला समजलं की आता काहीतरी वाईट घडणार आहे. ही एवढे शिपाई सगळी हत्यारं घेऊन इथे आलेले आहेत, म्हणजे काहीतरी वाईट घडणार आहे. आणि म्हणून जेव्हा शिपाई येशूला धरायला गेले तेव्हा पेत्राने लगेच तलवार उपसली आणि त्यामध्ये प्रमुख याजकाचा एक दास होता, त्याचा कान कापून टाकला. पण जेव्हा पेत्राने हे कृत्य केलं, घाबरून केलं, स्वतःच्या बचावासाठी केलं, पण जेव्हा पेत्राने हे कृत्य केले तेव्हा येशू त्याला असं म्हणाला, तुला असं वाटतं का की मी माझ्या पित्याकडे मागू शकत नाही आणि पिता मला देवदूतांच्या 12 सैन्याहून अधिक सैन्य देणार नाही? तुला असं वाटतं की मी दुबळा आहे? तुला असं वाटतं की मी स्वर्गात मागू शकत नाही, आज्ञा करू शकत नाही आणि स्वर्गातून माझ्या मदतीसाठी देवदूताचं सैन्य येऊ शकत नाही, असं तुला वाटतं का? पण जर तसं झालं तर जे घडणं गरजेचं आहे ते कसं घडेल? मी जर सैन्य मागितलं देवदूताचं, मोठं सैन्य कसाला, एक देवदूत जरी स्वर्गातून उतरला तरी ते शिपाई घाबरून पळून जातील. पण येशू म्हणतो मी जर तसं केलं तर मग जे घडणं गरजेचं आहे ते कसं होईल? मी तुमच्या पापांची शिक्षा घेण्यासाठी आलेलो आहे, तुमच्या पापाचा दंड घ्यायला आलो आहे. आणि ज्या दासाचा पेत्राने कान कापून टाकला होता, येशूने स्पर्श करून त्याला बरं केलं. शेवटच्या घडीपर्यंत, म्हणजे त्याला जे मारायला आले आहेत, धरायला आले आहेत, त्यांचं पण दुःख त्याने दूर केलं. आपलं कोणी वाईट केलं आणि त्याच्या बाबतीत काही वाईट झालं की आपण म्हणतो बरं झालं, याला असंच पाहिजे होतं. ते येशूला धरायला आले होते आणि पेत्राने त्याचा कान कापून टाकला एकाचा, तर येशू असं नाही म्हणाला बरं झालं, याला असंच पाहिजे होतं. येशूने त्याला स्पर्श केला आणि त्याला बरं केलं. हालेलुया, हालेलुया. तो माणूस नव्हता, देव होता, याचे किती पुरावे त्याने दिले. आपण बोलतो, वागतो, चालतो माणसासारखं. येशू ख्रिस्त माणूस बनून आला होता, पण तो माणूस नव्हता, कारण त्याचं बोलणं, वागणं, चालणं सगळं वेगळं होतं. जे दुश्मन बनून, वैरी बनून त्याला धरण्यासाठी आले होते, त्यांच्यावर पण त्याने दया केली. आणि तो पेत्राला म्हणतोय की जे घडणं गरजेचं आहे असं झालं पाहिजे. शास्त्रलेखात लिहिलं आहे, या ज्या भविष्यवाणी, हे जे संदेश केले आहेत ते पूर्ण कसे होतील हे झालं पाहिजे. त्याने स्वतःहून मानवजातीच्या पापांची शिक्षा स्वतःच्या शरीरावर घेतली. वचन म्हणतं त्याने तुमची आमची पापे स्वदेही वाहून खांबावर नेली. आपल्या सगळ्यांची पापं प्रभू येशूने स्वतःवर घेतली. तो पवित्र, तो निष्पाप, तो निरपराध असा असताना पण त्याने आपली पापं स्वतःवर घेतली. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुमच्यापैकी काही जणांना असा अनुभव असेल, तुम्ही एखाद्या माणसाला कर्ज काढताना जामीन म्हणून राहता आणि मग ज्याने कर्ज घेतलं तो काही काळाने गायब होऊन जातो आणि तुम्हाला भरावं लागतं, कारण तुम्ही त्याला जामीन किंवा साक्षीदार म्हणून राहिलेला आहात. असे काही लोक मला भेटले आहेत ज्यांनी सांगितलं की आम्ही साक्षीदार म्हणून राहिलो आणि तो माणूस कुठे पळून गेला, आता त्याचा फोन लागत नाही, काही होत नाही संपर्क, आणि कर्ज मला भरावं लागतं. कर्ज भलत्याच कोणी काढलं, आम्ही त्याचे साक्षीदार म्हणून राहिलो आणि तो गेला पळून, म्हणून त्याने जे पैसे घेतले होते किंवा कर्ज घेतलं होतं ते आम्हाला भरावं लागतं. तेव्हा आम्ही किती रडतो,
किती स्वतःला दोष देतो, कुठच्या कुठे मी याच्यावर विश्वास ठेवला, मला हे सगळं भरावं लागतं. आणि ते खरं आहे, कारण ते आपलं नसतं. ते पैसे तुम्ही वापरले नाही, तुम्हाला त्याचा काही फायदा झाला नाही, पण आता ते ओझं तुमच्यावर येऊन पडलं. एका माणसाने 1,00,000 रुपये की 4,00,000 रुपये काढले आणि पळून गेला आणि तुम्हाला ते भरावे लागले, तर तुम्हाला एवढं दुःख होतं आणि एवढं वाईट वाटतं. तर तुम्ही मला सांगा, आणि आपण या गोष्टीचा नीट गंभीरतेने विचार करावा की प्रभूने जेव्हा आपली पापं घेतली तेव्हा कोणत्या हृदयाने घेतली, त्याने काय अपराध केला होता, त्याने काय चूक केली होती, त्याने काय केलं होतं म्हणून जो ही सगळी शिक्षा आणि सगळं दुःख भोगत होता. त्याने जे काही दुःख भोगलं त्यामध्ये त्याचा काही भागच नव्हता. त्याने जी काही शिक्षा घेतली त्यामध्ये त्याचं काहीच नव्हतं. सगळी आपली पापं होती, सगळा आपला भार होता, सगळी आपली शिक्षा होती. आणि असं असताना पण त्याने कुरकुर केली नाही, तो चिडला नाही, संतापला नाही. आपण जे वचन वाचलं त्याच्या आधीच्याच वचनात असं म्हटलं आहे, त्याची निंदा होत असताना त्याने उलट निंदा केली नाही. त्याची निंदा होत होती पण त्याने नाही निंदा केली. त्याची चेष्टा होत होती, त्याचे हाल होत होते, पण त्याने कोणाला धमकावलं नाही, ओरडला नाही, शाप दिला नाही. तर तो अगदी शांतपणे तडफडत होता, विव्हळत होता, पण तरी पण शांतीने मानवतेच्या पापांची शिक्षा स्वतः उचलत होता. हालेलुया, 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 हालेलुया. अनेक लोकांना असं वाटतं की देव हुकुमशहा आहे, म्हणजे देवाच्या मर्जीला आलं ते देव करतो. म्हणून खूप लोक जीवनामध्ये काही वाईट झालं की पटकन देवाला दोष देतात. देव असा कसा, माझा बिझनेस कोसळला, माझ्यावर एवढं कर्ज झालं, ॲक्सिडंट झालं, आजार झाला, असाध्य आजार झाला, सगळ्या गोष्टीवर आम्ही लेबल लावून टाकतो, हे देवाने दिलं, हे देवाने केलं. आणि खूप लोक म्हणतात देवापुढे आपलं काय चालतं, तो असं सगळं करतो, तो आम्हाला आपटतो, तो आम्हाला जखमी करतो, तो आम्हाला आजारी करतो, तो आम्हाला निराश करतो. आणि आम्ही असं समजतो की देव एक हुकुमशहा आहे, त्याच्या मर्जीला येईल ते तो करतो. त्याला कोणाला मारायला वाटलं तर मारतो, कोणाला उठवायला वाटलं तर उठवतो, तो हुकुमशहा आहे. पण माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाला जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने ओळखाल तेव्हा तुम्हाला समजेल की हे विचार किती चुकीचे आहेत. देव जर हुकुमशहा आहे तर त्याने हुकुमशहा पद्धतीने संपूर्ण जगाचा नायनाट करून टाकला असता, सगळ्यांना संपवलं असतं. त्याला कुणाची गरज आहे? तो पवित्र राजासनावर बसलेला सर्व समर्थ देव आहे आणि अगणित देवदूत अखंड त्याची स्तुती करत आहेत. त्याला कशाची कमी नाही आहे, कशाची उणीव नाही आहे. पापी माणसासाठी मानव रूप घेऊन या जगात यावं, या जगाच्या घाणीत राहावं, माणसाला सत्याची वचनं द्यावीत, सत्याचा मार्ग दाखवावा आणि शेवटी माणसाच्या पापाची शिक्षा स्वतःवर घेऊन क्रूसावर बलिदान करावं. हे कोण करू शकतो? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. एकदा येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला, मला सांगा मोठा कोण? जेवायला बसलेला की त्याला जेवण वाढणारा, त्याची सेवा करणारा? जो जेवतोय तो मोठा की जो त्याच्यासमोर जेवण वाढतोय त्याची सेवा करतोय तो मोठा? जेवणारा मोठा की नाही? पण मी तुम्हाला सांगतो, मी तर तुमच्यामध्ये सेवा करणाऱ्यांसारखा आहे. मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावयास नव्हे तर सेवा करावयास आला आहे. केवढी सेवा केली सांगा त्याने मानवतेची, केवढी सेवा केली. आंधळ्याचे डोळे उघडले, मुक्याला बोलतं केलं, लंगड्याला चालतं केलं, रडणाऱ्यांचे अश्रू पुसले, पाप्यांना क्षमा दिली, स्वर्गीय वचनं लोकांना शिकवली, गावागावात नगरोनगरी फिरत राहिला. बायबल म्हणतं येशू थकला, बायबल म्हणतं येशूला तहान लागली. कोण? स्वर्गाचा आणि पृथ्वीचा मालक, ज्याने सूर्य चंद्र तारे निर्माण केले, ज्याने डोंगर नद्या समुद्र निर्माण केला, ज्याने समुद्रातले सगळे जलचर निर्माण केले, ज्याने सगळे पक्षी प्राणी निर्माण केले, ज्याने अखिल मानवजातीची निर्मिती केली,
तो देव मानव रूपात आला होता आणि तो पापी मानवासाठी मेहनत करत होता, श्रम घेत होता, गावागावात जात होता, नगरानगरात जात होता. हत्तीवर आणि उंटावर बसून नाही, पायी प्रवास करत होता, चालत होता. बायबल म्हणतं चालून चालून येशू दमला, येशूला तहान लागली. खरं तर आपण येशूचं दुःख फक्त गुरुवार रात्रीपासून शुक्रवार दुपारपर्यंत बघतो, पण त्याने तेवढंच नाही, त्याने या जगात मानव रूपात जन्म घेतल्यापासूनच तो दुःख भोगत होता. कारण आपलं अनंत वैभव सोडून तो या जगात आला होता आणि या जगातले सगळे कष्ट तो पापी मानवासाठी सहन करत होता. हालेलुया, हालेलुया. आपण कुणासाठी काही करायचं म्हटलं की पहिला विचार करतो, यातून मला काही फायदा आहे का? मला काही फायदा असेल तर करायचं, नाहीतर करायचं नाही. काही मिळणार असेल तर करायचं, नाहीतर करायचं नाही. कुणाची सेवा करणं आपल्या एवढं जीवावर येतं, जीवावर. आजकाल सुना आपल्या सासूची सेवा करायला तयार नसतात, सासऱ्याची सेवा करायला तयार नसतात, मुलं आपल्या आईवडिलांची सेवा करायला तयार नसतात. बाबा कामावर जायचे आणि खाऊ आणायचे, ते मुलाला बरं वाटायचं. पण आता बाबा आजारी झाले आणि अंथरुणाला खिळले. मुलगा आता मस्त मोटरसायकल घेऊन कामाला जातो, येतो, त्याचं बरं चाललं आहे. आत्ता जो अंथरुणाला खिळलेला बाबा आहे त्याची सेवा करायला मुलाला आवडत नाही. आई छान छान जेवण करून देत होती तेव्हा मुलाला बरं वाटत होतं, पण आता आई आजारी झाली आणि अंथरुणाला खिळली, आता तिची सेवा करायला मुलाला आवडत नाही आहे. आपण आपल्यांची सेवा करायला मागे पुढे बघतो आणि आपण हिशोब करतो. 15 दिवस झाले अजून बरा होत नाही आहे, अजून बरी होत नाही आहे. 3 महिने झाले अजून अंथरुणाला खिळलेली आहे. किती दिवस सेवा करायची, किती काळ सेवा करायची. स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक जिवंत देव हा हुकुमशहा असता तर त्याने सगळ्या जगाचा नाश करून टाकला असता. पापी मानवाला जिवंतच ठेवलं नसतं, पण एक एक आत्मा त्याच्यासाठी मौल्यवान होता. त्याच्या हृदयात एकेकाबद्दल प्रेम होतं आणि म्हणून तो स्वर्गाचं वैभव सोडून मानव बनून या जगात आला. त्याने गोठ्यामध्ये जन्म घेतला, साधं जीवन जगला, अगदी साध्या माणसासारखा राहिला, गावोगावी नगरोनगरी फिरत राहिला, देवाच्या वचनाचा सुवार्तेचा प्रचार करत राहिला आणि त्याचबरोबर देवाचं प्रेम आणि सामर्थ्य प्रकट करून लोकांना बरं करत राहिला आणि सैतानाच्या बंधनातून मुक्त करत राहिला. एकदा येशूने पुष्कळ लोकांना बरं केलं आणि बायबल असं म्हणतं, त्याने लोकांना बरं केल्यानंतर बायबल असं म्हणतं, हे सगळं यासाठी झालं की यशया संदेष्टाच्या द्वारे जे वचन सांगितलं होतं ते पूर्ण व्हावं. ते वचन हे खरोखर त्याने आमचे आजार स्वतः घेतले, आमचे व्याधी त्याने वाहिले. येशू लोकांना बरं करत होता म्हणजे त्यांचे आजार तो स्वतःवर घेत होता. तो लोकांना सैतानाच्या बंधनातून मुक्त करत होता म्हणजे त्यांचे शाप तो स्वतः भोगत होता. खरोखर आमचे आजार त्याने घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले. म्हणून येशू म्हणाला, मी तुमच्यामध्ये सेवा करणाऱ्यांसारखा आहे. मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावयास नव्हे तर सेवा करावयास आलेला आहे. आणि त्याने सगळ्यात मोठी सेवा केली, क्रूसावर प्राण देऊन मानवतेच्या पापमुक्तीसाठी त्याने स्वतःचं रक्त ओतलं. हालेलुया. आपण कुणाला 100 रुपये दिले तरी आपल्याला काय वाटतं, आपण त्याच्यावर केवढा मोठा उपकार केला. तर सांगा, येशूने आपल्यावर केवढा उपकार केला. आपण 100 रुपये दिले तर आपल्याला वाटतं आपण त्याच्यावर मोठा उपकार केला. एखाद्या भिकाऱ्याला तुम्ही 2 रुपये दिले तर तुम्हाला वाटतं मी त्या भिकाऱ्यावर मोठा उपकार केला. येशूने आपल्याला वाचवायला स्वतःचं रक्त ओतलं तर त्याने आपल्यावर केवढा मोठा उपकार केला. किती मोठे उपकार सांगा. देवाने आपल्यासाठी सूर्य बनवला, चंद्र बनवला, तारे बनवले, झाडं बनवली, धान्य बनवली, फळं बनवली, फुलं बनवली, पक्षी बनवले, संपूर्ण जग देवाने आपल्यासाठी बनवलं. आणि एवढं सगळं केल्यानंतर पण त्याने आपल्यासाठी फार मोठी गोष्ट केली. त्याने आपल्याला वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची किंमत मोजली. हालेलुया, हालेलुया, हालेलुया,
हालेलुया. एखादा दारुडा मुलगा सुधरावा म्हणून आईवडील त्याच्यासाठी खूप काही करतात, खूप काही, आणि त्याला सांगतात सांग अजून काय करू, तुला जे पाहिजे ते आम्ही करून देतो पण दारू सोड, तुला जे पाहिजे ते करून देतो, तुला दुकान टाकून पाहिजे का दुकान टाकून देतो, तुला घर बांधून पाहिजे का घर बनवून देतो, तुला काय पाहिजे ते देतो पण दारू सोड. देव पण आपल्याशी असंच बोलला. तुम्हाला मी सूर्य दिला, चंद्र दिलं, तारे दिले, झाडं दिली, फळं दिली, धान्य दिलं, भाजीपाला दिला, सगळं दिलं. तुम्हाला मी शरीर दिलं, हात दिले, पाय दिले, डोळे दिले, मेंदू दिला. हे तुमचं शरीर मी तुम्हाला दिलं. पण तुम्ही वाईट मार्ग सोडणार नाही का? तुम्ही मला ओळखणार नाही का? तुम्ही माझ्या मार्गाने चालणारच नाही का? मी तुमच्यावर एवढं प्रेम केलं तरी तुम्ही त्या सैतानाचंच ऐकणार का? रोज तुम्हाला उजेड कोण देतो? रोज तुम्हाला हवा कोण देतो? दरवर्षी तुम्हाला पाऊस कोण देतो? तुमच्या डोळ्यामध्ये दृष्टी कोण देतो? तुमच्या तोंडामध्ये आवाज कोण देतो? तुमच्या अंगामध्ये ताकद कोण देतो? हे सगळं मीच नाही का करत तुमच्यासाठी? आणि एवढं करून पण तुम्ही माझ्यावर प्रेम करणार नाही, एवढं करून पण तुम्ही माझ्या मार्गाने चालणार नाही, एवढं करून पण तुम्ही माझी वचनं आणि माझे नियम लाथाडत राहणार. आत्ता पण मी एक मार्ग निवडतो तुमच्यासाठी. मी स्वतः जगात येतो आणि तुमची पापं स्वतःवर घेऊन बलिदान करतो. हे माझे शेवटचे प्रयत्न आणि सगळ्यात मोठे प्रयत्न. मी तुमच्यासाठी प्राण देतो, एवढं प्रेम करतो. सगळं केलं आणि आता शेवटचा प्रयत्न आणि प्रेमाचा कळस म्हणजे मी माझा स्वतःचा प्राण देतो तुम्हाला पापातून वाचवण्यासाठी. त्याने तुमची आमची पापे स्वदेही वाहून खांबावर नेली, अशासाठी की तुम्ही पापाला मेलेले असे होऊन सदा चरणासाठी जगावे. देवाला काय पाहिजे सांगा आपल्याकडून? जुन्या करारामध्ये देव म्हणतो, हे मानवा मी तुझ्याकडून काय मागतो, मला काय पाहिजे तुझ्याकडून? नीतीने वाग, प्रेमाने वाग, सत्याने चाल, एवढंच तर मला पाहिजे ना. बाकी मी तुझ्याकडून काय मागतो? हालेलुया, 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 हालेलुया. काही दिवसांपूर्वी मी एका माणसाचा एक छोटासा व्हिडिओ बघितला जो पुष्कळ वर्षांपासून तुरुंगामध्ये दुःख भोगत आहे. आणि मुलाखत घेणाऱ्याने एका माणसाने तुरुंगात जाऊन त्याची मुलाखत घेतली आणि त्याला असं विचारलं, तू किती लोकांचे खून केले आहेत? 50 लोकांचे. तेव्हा तो म्हणतो, नाही जास्त. या माणसाला कायमचं तुरुंगात ठेवलं आहे. तो म्हणतो, मी जेव्हा तुरुंगात आलो तेव्हा माझा मुलगा 6 वर्षाचा होता, आज माझा मुलगा 21 वर्षाचा आहे. मी एवढ्या वर्षात माझ्या मुलाला भेटलो नाही आहे. त्यावर मुलाखत घेणारा त्याला म्हणतो, तू 50हून अधिक लोकांचे खून केलेले आहेत, तर ज्यांचे तू खून केले ते त्यांच्या लोकांपासून दूर झाले, ते आपल्या लोकांना भेटू शकत नाहीत, तर मग तू तुझ्या मुलाला कसा भेटणार सांग? ज्यांचे तू मर्डर केले, ज्यांना ठार केलं, त्यांची बायको, त्यांची मुलं त्यांना भेटू शकत नाही ना, मग तू कसा तुझ्या मुलाला भेटणार? तेव्हा तो असं म्हणतोय, मला माझ्या मुलाला भेटून एवढंच सांगायचं आहे, तुझा बाप चुकला आहे, तू त्या मार्गाने जाऊ नको, तू मात्र चांगल्या मार्गाने जा. एवढाच संदेश मला, एवढंच फक्त माझ्या मुलाला मला सांगायचं आहे, तेवढ्यासाठी मला भेटायचं आहे. तेव्हा मुलाखत घेणाऱ्याने प्रश्न विचारला, 50हून अधिक लोकांचे खून करून तू मिळवलं काय सांग? तू आता जन्मभर तुरुंगात पडला आहे, आधीच इतकी वर्षे तू तुरुंगामध्ये आहे, 15हून अधिक वर्षे, आणि मरेपर्यंत तू इथेच राहणार आहे आणि एवढं कष्टाचं जीवन तू जगत आहेस, तर तू हे करून मिळवलं काय? त्या माणसाने एका वाक्यात उत्तर दिलं, फार महत्त्वाचं उत्तर आहे. तो दुःखाने हसतो ना, एखादा माणूस दुःखाने कसा हसतो तसं त्याने दुःखाने स्मित हास्य केलं आणि तो म्हणाला, सैतान आपल्या लोकांना अशीच बक्षिसं देत असतो. फार महत्त्वाचं वाक्य आहे. सैतान आपल्या लोकांना अशीच बक्षिसं देत असतो. मुलाखत घेणाऱ्याचा प्रश्न होता, तू स्वार्थासाठी 50हून अधिक लोकांचे खून केले पण मिळवलं काय? शेवटी आजन्म तुरुंगात पडला. याचं उत्तर आहे, सैतान आपल्या लोकांना अशीच बक्षिसं देत असतो. हालेलुया, हालेलुया. हे याला कधी कळालं माहीत आहे?
आजन्म तुरुंगात पडल्यानंतर. जेव्हा माणूस 4 भिंतीच्या आतमध्ये जीवनभर राहतो ना, तेव्हा तो आपल्या जीवनाचा आणि आत्म्याचा खरा विचार करतो. आत्ता त्याला समजलं मी सैतानाचं ऐकून काय मिळवलं. हालेलुया, हालेलुया. देव काय देतो आम्हाला आणि सैतान काय देतो आम्हाला, ज्याची बुद्धी शाबूत झालेली आहे त्यालाच कळू शकतं. ज्याने अनेकांचे खून केलेले आहेत आणि जन्मभर तुरुंगात पडलेला आहे, त्याला अशा कोठडीत ठेवलेला आहे जिकडून त्याला बाहेरच पडता येत नाही, बाहेर उतरायची पण संधी नाही आहे. अशा ठिकाणी त्याला ठेवलेलं आहे. त्याच्यासोबत त्याच्यासारखेच दुसरे कैदी आहेत. पण या माणसाचं वाक्य आहे, सैतान आपल्या लोकांना अशीच बक्षिसं देत असतो. तरुणांनो, तरुणींनो, सगळ्यांनी हे वाक्य लक्षात ठेवा. आपण आपल्या जोशामध्ये आणि आपल्या अहंकारामध्ये आणि आपल्या मनाच्या कठोरपणाने खूप काही वाईट करतो, कोणाला पण झिटकारतो, कसेही वागतो आणि नंतर कायमचं रडत बसावं लागतं. ही आहेत बक्षिसं त्या दुष्टाकडून मिळणारी. देव आपल्यावर एवढं प्रेम करतो म्हणून जुन्या करारात देव सांगतो, हे मानवा मी तुझ्याकडून काय मागतो, मला काय पाहिजे, तुझं पैसा. देवाला काय पाहिजे, बकरा, कोंबडा, बैल. देवाला कशाची गरज आहे? देवाला आपलं सोनं पाहिजे का? देवाला नक्की काय पाहिजे? मी तुझ्याकडून काय मागतो, देवाला एवढंच पाहिजे, नीतीने वागा, सत्याने वागा, कुणावर अन्याय करू नका, फसवू नका, लबाडीने वागू नका, असत्याने वागू नका, चुकीच्या गोष्टीचा लोभ धरून स्वार्थीपणाने वागू नका, नीतीने वागा, नीतीने देवाच्या मार्गाने वागा. हेच तर देवाला पाहिजे. बाकी तो आपल्याकडून फार मोठ्या गोष्टीची अपेक्षा करतच नाही. खूप लोकांना वाटतं देवाच्या मार्गाने चालणं खूप कठीण आहे. खोटं आहे हे. देवाच्या मार्गाने चालणं खूप सोपं आहे. म्हणून योहानाने त्याच्या पत्रात म्हटलं आहे, त्याच्या आज्ञा कठीण नाही आहेत. देवाच्या आज्ञा कठीण नाही आहेत. देवाच्या मार्गाने चालणं खूप सोपं आहे. पण ज्याचं हृदय देवाकडे लागलं आहे, ज्याला देवावर प्रेम करायचं आहे आणि ज्याचं हृदय देवाच्या मार्गाने चालायला तयार आहे, त्याच्यासाठी देवाचा मार्ग सोपा आहे. आणि ज्याला अंधाराच्याच गोष्टी आवडतात, त्याच्यासाठी मात्र देवाचा मार्ग कठीण आहे. हालेलुया, 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 हालेलुया. ज्याप्रमाणे एखाद्या तरुण मुलाला जर मोबाईलचं व्यसन लागलं असेल, त्याच्याकडून जर मोबाईल काढून घेतला तर तो अस्वस्थ होतो. असे तरुण मुलगे आणि मुली मला माहिती आहेत की ज्यांना मोबाईलचं एवढं भयानक व्यसन होतं की त्यांच्याकडून मोबाईल काढून घेतला की ते आईवडिलांच्या अंगावरती मारायला यायचे, मारायला धावतात. ते मोबाईल काढून त्याला सहन होत नाही. पण असे पण लोक आहेत ज्यांनी आपली मनं देवाकडे इतकी लावली आहेत आणि देवामध्ये त्यांना एवढा आनंद मिळतो की त्यांच्याकडे मोबाईल नाही आहे तरी त्यांना मोबाईलचं काहीही वाटत नाही. 2 प्रकारची माणसं आहेत. एका प्रकारची ज्यांना मोबाईलशिवाय करमत नाही, मोबाईल काढून घेतला की ते अंगावर मारायला धावतात. आणि दुसऱ्या प्रकारचे मोबाईलकडे बघत पण नाहीत. दुसऱ्या प्रकारचे जे आहेत त्यांना देवाचा मार्ग सोपा आहे, कारण त्यांचं मन आधीच देवाकडे लागलं आहे. हे जे आहेत यांच्यासाठी देवाचा मार्ग फार कठीण आहे, कारण त्यांचं मन देवाकडे लागलंच नाही आहे. हालेलुया, हालेलुया. येशू ख्रिस्त आपल्यासाठी क्रूसावर मेला. त्याने आपली पापं स्वतःच्या शरीरावर घेतली. यामागे देवाचा उद्देश आहे की आपण पापाला मेलेले असे व्हावे. येशू ख्रिस्त मेला, आपण पापाला मेलेले असे व्हावे. आणि आत्ता आपलं जीवन आपण पापामध्ये नाही तर सदाचरणामध्ये घालवावं. आपण पूर्वीच्या जीवनात काय केलेलं आहे, जेव्हा आपल्याला येशूच्या बलिदानाचा अर्थ माहिती नव्हता, जेव्हा आपल्याला तारणाऱ्याची ओळख नव्हती, तेव्हा आपण पूर्वीच्या जीवनात जी काही पापं केली त्या सगळ्या पापाचा पश्चाताप करून आपण ती पापं सोडून द्यावी. पापाला मेलेले असं होणं म्हणजे पापं सोडून देणं. पापाला मरून जाणं म्हणजे पापांचा त्याग करणं. पापाला मरून जाणं म्हणजे पापाकडे न बघणं. आता आपण पापाला मरून जावं आणि आता आपण देवाकडे बघावं. त्याला काय आवडतं, त्याला काय हवं आहे, तो माझ्याकडून काय इच्छा करतोय, कसली अपेक्षा करतोय. आम्ही आता यापुढे सदाचरणाने वागावं.
त्याला म्हणजे येशूला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात. त्याने आमचे आजार घेतले आणि म्हणून त्याच्या माराने आम्हाला आरोग्य प्राप्त झालं. हे फक्त शरीराचंच नव्हे तर आत्म्याचंही आरोग्य आहे. येशूने आमच्या शरीराचे आणि आत्म्याचे व्याधी सगळे स्वतःवर घेतले आणि म्हणून येशूला बसलेल्या माराने आम्ही निरोगी झालो आहोत. हालेलुया, हालेलुया. कारण तुम्ही मेंढरांसारखे भटकत होतात. आपण सगळे भटकत होतो. म्हणजे काय, आपण आपापला मार्ग धरलेला होता. जे आपल्याला वाटेल त्याप्रमाणे आपण करत होतो. जे वाटेल त्याप्रमाणे करत होतो. मुलगा थोडा मोठा झाला, मुलगी थोडी मोठी झाली की आई वडील त्यांना काही बोलू शकत नाहीत. बोलले की मुलं म्हणतात, आता मला कळायला लागलं, तुम्ही आम्हाला शिकवायची गरज नाही. बस बस बस, केवढं शिकवणार आम्हाला. आई 2 वाक्य जास्त बोलली की मुलगी म्हणते, बस कर, किती ऐकवशील मला. वडील 2 वाक्य जास्त बोलले की मुलाला हिंमत नसेल तर वडिलांसमोर बोलणार नाही, पण आईला जाऊन सांगणार, हल्ली बाबा जास्तच बोलतायत. होतं ना असं. आम्ही सगळे असे आहोत, आपापल्या मर्जीने वागणारे, आपापल्या मर्जीने. जो 4 पैसे कमावतो त्याला पण आपल्या मर्जीने वागायचं आहे. आणि जो आता 15-16 वर्षाचा होतोय, ज्याला 4 पैसे कमवायची अक्कल आली नाही पण एवढं बोलायची अक्कल आली आहे, आतापर्यंत तुमचं खूप ऐकलं, आता मला माझ्या मनाप्रमाणे वागू द्या. तुम्ही मेंढरांसारखे भटकत होतात. आम्हाला जे वाटतं तेच आम्ही करत होतो. कोणी आम्हाला 4 शब्द भल्याचे सांगितले आम्हाला सहन होत नाहीत. कुणाचा चांगला सल्ला मला ऐकवत नाही. प्रत्येकाला आपल्याच मर्जीने वागायचं असतं. म्हणून आम्ही आमच्या जीवनातले कितीतरी निर्णय असे घेत होतो जे कोणाला सांगत नव्हतो. का सांगितले तर आम्हाला थांबवलं जाईल. अनेक गोष्टीमध्ये कितीतरी विवाहित स्त्रिया पण आहेत, गुप्तपणे काही गोष्टी करतात, आपल्या नवऱ्याला कळू देत नाहीत. पैसा हातात आला, नवऱ्याला न सांगता कुठेही वापरून टाकतात. का? नवऱ्याला सांगितलं तर तो वापरू देणार नाही. हालेलुया, हालेलुया. अशा अनेक बहिणी मला भेटल्या आहेत ज्या नवऱ्याला न सांगता पैसा माहेरी देतात, भावाला देतात, इथे तिथे वापरून टाकतात आणि मग नंतर त्यांना या सगळ्या गोष्टीचा पस्तावा होतो. प्रत्येकजण, मग पुरुष असो की स्त्री असो, तरुण असो की तरुणी असो, प्रत्येकाला आपल्याच मार्गाने चालायचं असतं. देवाचा मार्ग कोणी धरत नाही आणि देवाच्या मार्गाचा कोणी विचार करत नाही. म्हणून मी म्हटलं, अनेक जण आपले निर्णय घेताना गुप्तपणे घेतात, कारण त्यांना माहिती आहे उघडपणे आम्ही घेतले तर आम्हाला अडवलं जाईल आणि आमच्या मर्जीप्रमाणे आम्हाला करता येणार नाही. आम्ही सगळे मेंढरांसारखे भटकत होतो. भटकणं म्हणजे काय? एका कळपात न राहणं. भटकणं म्हणजे काय? मेंढपाळाच्या आज्ञेत न राहणं. भटकणं म्हणजे काय? योग्य मार्गाने न चालणं. आपल्याला वाटेल तसंच चालत राहणं. पण आत्ता तुम्ही आपल्या जीवाचा मेंढपाळ आणि संरक्षक याच्याकडे परत फिरला आहात. हा मेंढपाळ आणि संरक्षक आपला तारणारा येशू ख्रिस्त आहे. ज्याने ज्याने येशूला ओळखलं आणि ज्याने ज्याने त्याच्यावर विश्वास ठेवला तो प्रत्येकजण येशूच्या कळपामध्ये आलेला आहे. एका खऱ्या आणि उत्तम मेंढपाळाच्या छत्राखाली, कृपेखाली त्याने प्रवेश केलेला आहे. आणि त्यामुळे आता आपल्याला भटकायचं नाही आहे, तर आपला मेंढपाळ आपल्याला ज्या मार्गाने नेणार त्या मार्गाने आपल्याला चालत राहायचं आहे. हालेलुया, हालेलुया. पूर्वी तुम्ही बोलत होतात, मला वाटतं ते मी करणार, मला काय शिकवते, मला काय शिकवतो, मला कोणी शिकवायची गरज नाही, हे पूर्वी बोलत होतात. आता हे शब्द असे असता कामा नयेत. आता आपण आपल्या मेंढपाळाच्या कृपेखाली आहोत. त्याला काय वाटतं आणि त्याची कशी इच्छा आहे त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. आता एक तरुण मुलगी आपल्या आईला सांगू शकत नाही, तू मला शिकवू नकोस. एक मुलगा आपल्या बापाला सांगू शकणार नाही, तुम्ही मला शिकवू नका. का नाही सांगू शकणार? त्या मेंढपाळाची आज्ञा आहे. मुलांनो, तुम्ही आपल्या आईबापांच्या आज्ञेत राहा. मग ही जर मेंढपाळाची आज्ञा आहे तर तुम्ही तुमच्या आईचं ऐकलं पाहिजे, तुम्ही तुमच्या बाबांचं ऐकलं पाहिजे. हालेलुया. स्त्रियांसाठी देवाची आज्ञा आहे, तुम्ही आपल्या पतीच्या अधीन राहा. प्रभूमध्ये तुम्ही आपल्या पतीच्या अधीन राहा. मग ती बाई आता नवऱ्याला न सांगता माहेरी पैसे पाठवू शकत नाही, नवऱ्याला न सांगता अनेक गुप्त गोष्टी करू शकत नाही, नवऱ्याला न सांगता आणि नवऱ्याचा आज्ञाभंग करून अनेक गोष्टी करू शकत नाही. कारण
तुम्ही जर आपल्या जीवाच्या मेंढपाळाकडे परत आलेला आहात तर त्या मेंढपाळाची आज्ञा आहे, स्त्रियांनो प्रभूमध्ये तुम्ही आपापल्या पतीच्या अधीन राहा. पुरुषांना मेंढपाळाची आज्ञा आहे, पतींनो तुम्ही आपापल्या पत्नीवर प्रीती करा आणि तिच्याशी निष्ठुरपणे वागू नका, कठोरपणाने वागू नका. मग पूर्वी तुम्ही बायकोला मारत होता, जरा संताप झाला मारलं, जरा संताप झाला तोंडात शिवी आली शिवी दिली. आता नाही करू शकत, कारण आता तुम्ही ज्या मेंढपाळाच्या हाताखाली आहात त्या मेंढपाळाने तुम्हाला आज्ञा दिली आहे, तुम्ही आपल्या बायकोवर प्रेम केलं पाहिजे आणि तिच्याशी कठोरपणाने वर्तन करू नये. हालेलुया, 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 हालेलुया. पूर्वी तुम्ही अनेक वाईट गोष्टी करत असाल, पण आता करू शकत नाही, कारण त्या मेंढपाळाची आज्ञा आहे, तू आपला देव परमेश्वर याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण बुद्धीने आणि संपूर्ण शक्तीने प्रीती कर आणि जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. आज्ञा देणारा आमचा मेंढपाळ आहे. आम्ही जर त्या मेंढपाळाच्या कळपात आहोत तर आत्ता आम्ही स्वतःच्या मनाने वागू शकत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, नेहमी लक्षात ठेवा, देवाचा मार्ग सोपा आहे, देवाचा रस्ता खूप सोपा आहे. फक्त आपल्याला गरज आहे की आपण आपलं हृदय त्याच्याकडे लावलं पाहिजे आणि खऱ्या मनाने आपण त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे. त्याने जर माझ्यावर एवढं प्रेम केलं तर मी त्याच्यावर किती करायला पाहिजे. जेव्हा तुम्ही येशूच्या क्रूसाकडे बघता तेव्हा देवाच्या प्रेमाचा विचार करा. देवाने माझ्यावर केवढं प्रेम केलं की माझ्यासाठी तो मानव बनून या जगात आला आणि माझ्यासाठी त्याने स्वतःचं रक्त ओतलं, तर मी त्याचं कसं ऐकणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तो जर हुकुमशहा पद्धतीने माझ्याशी वागला असता तर मला नष्ट करून टाकलं असतं. तुम्ही जीवनात केलेली भयानक पापं आठवा आणि असा विचार करा, आणि ते सत्यही आहे की देव जर हुकुमशहा पद्धतीने माझ्याबरोबर वागला असता तर एक घाव आणि 2 तुकडे माझे करून टाकले असते. आम्ही केवढी पापं केलीत सांगा. आणि त्याच्यामध्ये काही पापं फार भयानक असतात, काही पापं फार देवाला दुःख देणारी असतात. देव जर हुकुमशहा पद्धतीने वागला असता तर एका घावात आमचे 2 तुकडे करून टाकले असते. पण येशू म्हणाला, मी तर तुमच्यामध्ये सेवा करणाऱ्यांसारखा आहे. त्याने आमची सेवा केली, येशूने तुमची सेवा केली, येशूने माझी सेवा केली. आज आपण म्हणतो आम्ही त्याची सेवा करतो, पण खरं म्हणजे आम्ही त्याची सेवा करण्याआधी त्याने आमची सेवा केली, कारण त्याने आमच्यासाठी स्वतःचं पवित्र रक्त ओतलं. एवढी सेवा आम्ही त्याची अजून केली नाही. हालेलुया, हालेलुया. फार तर आपण सांगू शकतो येशूसाठी आम्ही घाम गाळला. आता तुम्हाला घाम येतोय? मला पण प्रवचन देताना घाम येतो. मी सांगेन येशूसाठी मी घाम गाळला, पण रक्त गाळलं का? एक थेंब पण नाही. त्याने माझी पहिली सेवा केली, मी त्याची पहिली सेवा केली नाही आहे. आणि आता मी जी त्याची सेवा करत आहे ती पण एवढी छोटी आहे, एवढी छोटी आहे, कारण मी फक्त थोडासा घामच गाळते. प्रभूने तर माझ्यासाठी स्वतःचं रक्त ओतलं. योहान म्हणतोय, त्याच्या कुशीत भाला भोसकला गेला आणि लगेच रक्त आणि पाणी निघालं. प्रभूने रक्ताचा शेवटचा थेंब पण आपल्यासाठी गाळला. त्याने आपली सेवा केली. तो देव असून, मालक असून, स्वामी असून आपल्यासाठी दासासारखा बनला. तो नम्र झाला, नोकरासारखा बनला आणि त्याने आपली एवढी सेवा केली. म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, मन कठीण करू नका. देवावर प्रेम करा, त्याची सेवा करा आणि त्याच्या मार्गाने चाला. हे सगळं प्रभूने आपल्या भल्यासाठी आपल्याला सांगितलं आहे. आपण जर स्वर्गात गेलो नाही तर देवाचं काहीही नुकसान होत नाही. आपला जर आत्मा तारला गेला नाही तर देवाचं काही नुकसान होत नाही. तो राजा होता, आहे आणि कायमचा तो राजा राहणार आहे. त्याचं राजासन स्वर्गामध्ये स्थिर आहे, ते कोणी हलवू शकत नाही. ती राजकारणातली खुर्ची नाही आहे, दर 5 वर्षांनी बदलत जाते. त्याचं राजासन युगानुयुगाचं आहे, अढळ आहे, स्थिर आहे. तो राजा होता आहे आणि युगानुयुग राहणार आहे. जगातले किती लोक नरकात जातील त्याच्याने देवाचं राजासन हलणार नाही आहे, परंतु तो आपल्यावर प्रेम करतो. म्हणून तो आपल्याला पुन्हा पुन्हा सांगतोय, वळा वळा, भानावर या. त्या दुष्ट सैतानाचं ऐकू नका आणि त्याच्या शब्दामध्ये आनंद घेत राहू नका. त्याच्याकडून मिळणारी बक्षिसं फार वाईट आहेत.
फार भयानक आहेत. सुरुवातीला खूप मजा येते, त्या सैतानाचं ऐकून वागायला खूप मजा येते, बरं वाटते. आपल्याला वाटतं आपण आपल्या मनाप्रमाणे वागतो, पण खरं तर आपल्या मनाप्रमाणे नाही, आपण त्या दुष्टाची इच्छा पूर्ण करत असतो. आणि तेव्हा सुरुवातीला खूप बरं वाटतं आणि नंतर मात्र तो आपल्याला भयानक बक्षिसं द्यायला सुरुवात करतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पापासाठी मेलेल्या सेवा आणि सदा चरणाने जगा, ज्यामुळे देव आपल्यावर खुश होईल. आपल्याला देवाच्या मार्गाने शेवटपर्यंत चालत राहायचं आहे, त्याला खुश करत राहायचं आहे, म्हणजे एक दिवस आपण त्याच्या घरात म्हणजे अनंत जीवनामध्ये प्रवेश करू. हालेलुया, 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 हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू येशू एका क्षणात तुम्हाला स्पर्श करून बरं करेल. एका क्षणात तो तुमच्या जीवनातलं दुःख काढून टाकेल, कारण प्रभू आजही जिवंत आहे. 2000 वर्षांपूर्वी तो देहरूपात या जगात होता. आज देहरूपात नाही आहे, पण आत्म्याच्या रूपाने आहे. आणि जिथे जिथे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि विश्वासाने त्याला हाक मारतात, तिकडे तिकडे तो त्यांच्या अगदी जवळ असतो, त्यांना बरं करायला, त्यांना आनंदित करायला आणि त्यांना सैतानाच्या हातातून सोडवायला तो नेहमीच तयार असतो. म्हणून विश्वास ठेवा, प्रभू इथे आहे, तो तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमचं जीवन बदलून टाकेल. जिथे तुम्हाला आजार आहे तिथे विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तुमच्या शरीरातले सगळे आजार नष्ट होत, प्रभू येशूच्या नावाने तुमच्या जीवनातील सगळी दुःख निघून जावोत. सैतानाची सर्व कामं तुमच्या घरातून आणि तुमच्या कुटुंबातून प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट होत. सर्व शुद्धात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. प्रभूचं महान सामर्थ्य तुमच्यावर येऊ, पवित्र आत्मा तुमच्यावर येऊ, पवित्र आत्म्याचा आनंद तुमच्या जीवनात येऊ, पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात येऊ आणि तुमचं जीवन स्वर्गीय प्रकाशाने भरून जावो. आमीन.